शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बंधूंची आता जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या संत्रा बागेची फूट झालेली आहे आणि अशातच आता आपल्याला महत्त्वाचं आहे, की आपली फूट जी झालेली आहे ते गळली नाही पाहिजे. सोबतच आपल्याला दाण्याचं वजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला माइट्सचा आणि थ्रिप्सचा जो अटॅक आहे तो कमी करता आला पाहिजे आणि बुरशी देखील प्रमाण आपल्याला कमी करता आलं पाहिजे. यासाठी जी महत्त्वाची फवारणी आपल्याला संत्रा या बागेमध्ये करून घ्यायची आहे. ज्यामध्ये जर तुम्ही सर्वप्रथम सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे वनिता ॲग्रो कंपनीचा झेड-एन-बी सेन. झेड-एन-बी सेन आपल्याला प्रमाण आहे ते 300 ग्रॅम घ्यायचा आहे. याचा हे घेतल्यामुळे आपल्या संत्रा या बागेची जी गळ आहे ते होणार नाही. कारण याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे आणि कॅल्शियम आहे. हे असल्यामुळे आपल्या संत्रा या फळाची गळ होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला साईज वाढवण्यासाठी आणि लवकरात लवकर फुलाचं प्रमाण जे आहे ते लवकरात लवकर दाण्यामध्ये होण्यासाठी, चांगली सेटिंग होण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बीज. बीजमध्ये जिब्रेलिक ॲसिड आहे 0.001%. याचं जे प्रमाण आहे ते 500 मिली प्रति ड्रमसाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला याचं दाण्याचं वजन वाढण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचं झाड जे आहे ते हिरवंगार राहण्यासाठी फोटोसिंथेसिस चांगल्या पद्धतीचं होण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पी-एम-एस म्हणजेच पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट. पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण जे आहे ते 1 किलो प्रति ड्रमसाठी घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो या स्टेजमध्ये आणि जर असेल तर आपल्याला टोल्फेन पायराइट प्लस बायफेन्थ्रिन घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घ्यायचं आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते 300 मिली प्रति ड्रमसाठी आपल्याला घ्यायचं आहे. सोबतच एक चांगलं बुरशीनाशक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही टेबुकेनाझोल प्लस कॅप्टन घटक असणारं एक चांगलं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. त्याचं जे प्रमाण आहे ते 250 मिली प्रति 200 लिटरच्या ड्रमसाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे 3-4 गोष्टी एकत्रित करून आपल्याला घेतल्यामुळे चांगल्या पद्धतीची तुमच्या संत्रा बागेमध्ये सेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची जे गळ आहे ते थांबण्यासाठी मदत करेल आणि दाना भरण्यासाठी देखील ही फवारणी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीच्या संत्रा पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर या पेजला फॉलो करा. धन्यवाद.